वेलकम बॅक टू माय चॅनल. बघा SBI बँकेमध्ये मोठी भरती निघाली आहे. तर बघा कोणकोणते पद आहे आपण बघणार आहोत. ठीक आहे. बघा रिक्रुटमेंट ऑफ सर्कल बेस्ड ऑफिसर्स. ठीक आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन आणि पेमेंटचं जे आहे 29 तारीखपासून तर 18 फेब्रुवारीपर्यंत आहे. मार्चमध्ये कदाचित तुमची एक्झाम होऊ शकते. टेंटेटिव्ह डेट इथे म्हणजे महिना आपल्याला इथे सांगितलेला आहे. ठीक आहे. ते आपल्या सर्कलला म्हणजेच महाराष्ट्राला बघा किती जागा दिलेल्या आहे तिथे. तर महाराष्ट्र सर्कलमध्ये बघा एकूण आपल्याला 194 जागा आहे. ठीक आहे. ओके. कॅटेगरीनुसार इथं आपल्याला दिलेले आहे. इथं क्वालिफिकेशन बघा आपल्याला काय लागणार आहे. क्वालिफिकेशन इथे आपल्याला सांगितलं आहे की ग्रॅज्युएट एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे तुम्ही 15वी पास असले पाहिजे. कोणत्याही स्ट्रीममधून असले तरीसुद्धा चालेल. एज लिमिट बघा इथे काय सांगितलेलं आहे. एज लिमिट आहे 21 ते 30पर्यंत. आणि इथे बघा तुम्हाला कास्टनुसार तुम्हाला एज रिलॅक्शनसुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा आपल्याला सिलेबस दिलेला आहे. ऑनलाईन ते टेस्ट होणार आहे. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये बघा आपल्याला सांगितलं आहे ऑनलाईन टेस्ट आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे. ठीक आहे. तर बघा नेम ऑफ द टेस्ट इंग्लिश लँग्वेज असणार आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, बँकिंग नॉलेज, जनरल अवेअरनेस इकॉनॉमिकमधून आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड असे एकूण बघा हे आपल्या सगळ्याला दिलेले आहेत. किती क्वेश्चन्स असणार आहे आणि इथे मार्क्स दिलेले आहे आणि किती वेळ असणार आहे. ठीक आहे. 120 आपल्याला क्वेश्चन्स असणार आहे 120 मार्क्ससाठी आणि 2 तास असणार आहे. ठीक आहे. तर बघा इथं फी किती दिलेली आहे. तर इथे फी आपल्याला दिलेली आहे जनरल EWS आणि OBC 750 आहे. SC ST आणि PWDसाठी फी नाही आहे. ठीक आहे. पुढे बघा त्याच्यानंतर बघा इथे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग होणार आहे. ठीक आहे. PET तर ती कोणासाठी होणार आहे. SC ST OBC PWD या कॅन्डिडेटसाठी जी असते ती प्री एक्झामिनेशन एक ट्रेनिंग असते ती तुम्हाला इथे होणार आहे. अप्लाय कसं करायचं आहे बघा. आजपासून तुम्ही अप्लाय करू शकतात 18 तारखेपर्यंत आणि ही त्याची लिंक दिलेली आहे इथे. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहेत. ओके. सगळे इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये दिले आहे. तुम्ही व्यवस्थित ते वाचून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की इथे अप्लाय करा. थँक्यू.